त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा बसधडा मैत्री वाचण्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आजकाल मुलं आत्महत्या करतात त्यावरही अनंतराव काय म्हणतात, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि शेवटी जाता जाता या कवितेची शेवटची ओळ मी तुमच्या कानापर्यंत पोहोचवेल. मित्र मरताना त्याची इच्छा असते, तो काय म्हणतो, जाळताना मला, जाळताना मला, जाळताना मला देह ठेवा असा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. थँक्यू, धन्यवाद. हॅलो, धन्यवाद नितीन सर. जाऊयात मित्रांनो मैदानावरती. यावेळेस आपण काय नो बॉल आहे, झेल टिपला गेला होता परंतु नो बॉल. बीमर चेंडू असेल नक्कीच. आपण पाहतो इथे बीमर होता, दोन्ही पंच इशारा देत आहेत, साईन करतायत. एकदा एक्स्ट्रा देखील मिळेल. 4 धावा धावफलकावरती असतील. चालू असणारा सामना जर आपण बघितलं, राजमाची बुल्स विरोधामध्ये सिंधुदुर्ग स्ट्रायकर्स असा सामना मित्रांनो मैदानावरती रंगतोय. सुरेख नियोजन आणि आयोजन TPL 2025 आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो डीजे, याचा आवाज करा ना या माईकचा. हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑनसाइडच्या दिशेने खेळला. चेंडू मात्र मिड विकेटला अडवला जाईल. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 6 धावा धावफलकावरती असतील. यावेळेस फटका खेळलाय. चेंडू आपण पाहतोय अडवला जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. 2 धावा मिळतील. यावेळेस पॅडल सिपचा फटका आहे. वाह, काय सुरेख आहे. चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार 6 धावा. घेऊन आलाय तो म्हणजे शिवम तांबे. स्ट्रायकिंग एंडला उभा येतो नितेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय यावेळेस फटका खेळला गेलाय डीप स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू मात्र सरळ जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. सुरेख सामने मित्रांनो आपल्या भेटीला येत आहेत. यावेळेस नितेशच्या बॅट मधून सुरेख फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा.
मधून सॉरी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू इथे काय आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर दिशेने खेळला आहे. चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. 13 धावा आपण 4 चेंडू मध्ये वसूल करताना नितेश पाहतोय. 27 धावा राजमाची बुल्स इथे एक चांगली सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालचा सामना आपण बघितलं, आज देखील त्यांचे 2 सामने पाहतोय. सिंहगड संघ एक खेळाडू आपला पाठवून द्या. सिंहगड संघ आपला एक खेळाडू लगेच पाठवून द्यायचा आहे. यावेळेस एक चेंडू मला वाटतं षटक समाप्त होईल. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील 27. दोघांची फलंदाजी जर आपण बघितलं ना तर फार सुरेख आहे. नितीन सरांचा आवाज आपण ऐकला मित्रांनो, फार गोड आवाज आहे. सिनेसृष्टीसाठी मध्येच आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं करिअर करण्यासाठी धावफलक 27 सर 2 षटकांना 27. नारायण नवीन गोलंदाज आपण बघतोय. नारायण या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी आलाय. नितीन सरांनी फार सुंदर आपल्या आवाजामध्ये मैत्री गीत सादर केलं होतं. नेहमी आपल्याला या मंचावरून खऱ्या अर्थानं अनेक गीत त्यांच्या मुखातून ऐकायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 28. फार मोठी धावसंख्या. आतापर्यंत राजमाची बुल्स एक मोठ्या धावसंख्येकडे हा सामना जाणार का? यावेळेस काय सुरेख फटका मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार 6 धावा. ज्यावेळेस बॉलर नक्की स्टार्ट करेल, गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्च वरती येऊन स्टार्ट करेल, आपण थांबलं पाहिजे. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय लोअर फुलटॉस चेंडू होता त्याच दिशेला खेळून काढलाय. चेंडू अडवला जाईल. डीप स्क्वेअरवरून फेकी येते. त्या दरम्यान 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. नारायण या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळला गेलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळेल. आपण पाहतोय जास्तीत जास्त धावसंख्या ऑन साइडला बनते. लॉंग ऑन परत त्यानंतर आपण पाहतोय मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग लेग. हॅलो माईक चेक. हॅलो. यावेळेस परत एकदा चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आपण पाहतोय मित्रांनो खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं संकेतच्या बॅट मधून काय सुरेख फलंदाजी. 42 धावा जवळपास आतापर्यंत लागले गेलेत स्कोर बोर्ड वरती जर आपण बघितलं. नारायण इथे काय बॅटची हलकीशी कडा लागतीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यापर्यंत येणार नाही. एकच धाव मिळेल. 43 धावा. मला वाटतं षटक समाप्त होईल. प्रत्येक षटकामध्ये धावा वसूल केलेत. प्रत्येक षटक हे महागड आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय जवळपास इथे जवळपास 14च्या सरासरीने इथे धाव फलक राजमाची बुल्स पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते. गोलंदाज आलाय अभिषेक. TPL 2025 आपण बघतोय सीझन 3. फार देखणं आणि सुंदर नियोजन असतं. निलेश सरांनी काल देखील सांगितलं की स्पर्धा ही फक्त 4 दिवसाची नसते, तर यासाठी अथक परिश्रम, मेहनत, कष्ट करताना खेळाडू पाहायला मिळतात. नो बॉल असेल इथे नो बॉल घोषित केलेला आहे. आता फ्री हिट असणार आहे.
आता आपण बघतोय संकेत स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. फ्री हिट वरती कशा प्रकारे इथे प्रहार केला जाईल, कशा प्रकारे फायदा उचलला जाईल, किती धाव संख्या वसूल केली जाईल. लोअर फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय, तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. 6 धावा. पन्नास धावा पूर्ण होत आहेत राजमाची बुल संघाच्या. 4थं षटक मित्रांनो प्रगतीपथावर आहे. सुरेख फलंदाजी नितेश आणि संकेत सॉरी. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर दिशेने फटका खेळला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल. सुरेख आहे. आपण बघतोय एक चांगला खेळाचा अनुभव आहे. आतापर्यंत एवढी मोठी धावसंख्या का बनली गेली आहे सर, नितीन सर? आपण बघितलं की आतापर्यंत एकही विकेट या ठिकाणी पडलेला नाहीये. एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी आपण का हरलो होतो? यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं मात्र फार अवघड असतं, कारण अगदी मायक्रो सेकंदचा कालावधी तुम्हाला मिळतो. कारण आपण जर बघितलं ना, सेकंदाकडे जर आपण गेलो तर इथे वेळ तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. यावेळेस लोअर फुल टॉस, पॅडल स्वीपचा फटका, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. इथे हा चेंडू नो बॉल असेल. फार मोठी धावसंख्या खर्च करताना आपल्याला सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघ पाहायला मिळतोय. इथे आज विचार करावा लागेल मित्रांनो. आपण जर बघितलं नितीन सर, तुम्ही बघाल ना, सामना ज्यावेळेस सुरू होणार असतो ना, तुमची बॉडी वॉर्म असणं फार गरजेचं आहे. तुम्ही सामन्याच्या अगोदर थोडीशी बॉडी वॉर्म करणं फार गरजेचं आहे आणि उतरणं देखील फार गरजेचं आहे. त्यानंतर मैदानावरती यावेळेस फटका खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू हवेत परंतु फ्री हिट होता. झेल जरी टिपला असेल तरी देखील संकेत या ठिकाणी सुरक्षित असणार आहे. धावफलकावरती धावा 60. 4थं षटक आहे. 15च्या सरीसरीने आतापर्यंत धावफलक या ठिकाणी निदेश आणि संकेत बनवतोय. एकही गोलंदाज सिंधुदुर्ग स्ट्रायकरचा आतापर्यंत प्रभावी मारा करू शकला नाही. तो करावा लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी त्याच्या बॅट मधून फटका आलाय लॉंग ऑफच्या दिशेने. यावेळेस मात्र झेल टिपला जाईल. नितेशला मात्र परतावं लागणार आहे. फटके खेळताना आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त पाहायला मिळतोय. युनुस खान म्हणून तुम्हाला एक पाकिस्तानचा फलंदाज आठवत असेल तर तो पॅडल स्वीपचे फटके मारण्यामध्ये माहिर होता. इथे मात्र संकेत आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. परत एकदा पॅडल स्वीपचा फटका खेळला गेलाय. चेंडू अडवला जाईल. फेकी सुरे काय इथे काय नकार दिला होता. क्रिकेटमध्ये येस नो वेट, हो नाही थांब, हा कान मंत्र तुम्हाला जपावा लागेल. आपण विकेट्स कडे नितीन सर खऱ्या अर्थानं आलो होतो. आपण एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी का हरलो? तुम्ही जर बघितलं ना, पाकिस्तान विरुद्ध विकेट आपल्याला मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे पहिली जोडीच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिथे मॅच जिंकून गेली.
आणि भारताला बाहेर यावं लागलं. आपण वर्ल्ड कप 50-50चा वर्ल्ड कप जर आपण बघितला, या वेळेस काय होतंय, झेल टिपला गेलाय, फलंदाज या ठिकाणी बाद आहे. तुम्ही जर आता हे गाणं जर आपण याचा सार घेऊन जर बोलायचं म्हटलं नितीन सर, तर देवानंद तुम्हाला माहिती आहेत. देवानंदला काळी कपडे, आज तुम्ही काळा शर्ट घातलाय तर ब्लॅक शर्ट घालू दिलं जात नव्हतं. कारण भारतामध्ये अनेक मुलींना चक्कर यायची म्हणे. ज्यावेळेस देवानंद काळी कपडे घालायचा, ब्लॅक शर्ट घालायचा, त्यावेळेस चक्कर यायची. राजेश खन्नाबद्दल मी तुम्हाला सांगितले चेंडू नंतर, यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या हाताने खेळलाय, शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जाईल, एक धाव मिळेल. राजेश खन्नाचं क्रेज एवढं होतं, राजेश खन्ना गाडीतून उतरायचे, गाडीला जिथं जिथं हात लागायचं ना, ते फक्त चुंबन घेतलं जात नव्हतं, तर मुली ते चाटायच्या. एवढं वेळ होतं म्हणजे. आणि जगामध्ये मायकल जॅक्सनचं मी तुम्हाला उदाहरण सांगेल. या चेंडू नंतर धावफलकावरती 62 धावा, 2 गडी बाद आहेत. यावेळेस फटका खेळलाय, मिस टाइम चेंडू हवेत, नारायण डाऊन दी बॉल, झेल टिपला जाईल का? इथे झेल सोडलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. परंतु कौतुक करावं लागेल, वर्षातून काही मंडळी एकदा खेळायला मैदानावरती उतरतात. धावफलकावरती धावा असतील 64, चेंडू झाले ते म्हणजे 5, बरोबर ना सर? शेवट चेंडू, बरोबर, हा शेवट चेंडू असेल. पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नारायण इथे परत एकदा मिस टाइम फटका, चेंडू हवेत, जेलपर्यंत पोहोचू शकणार नाही. परंतु किती कमी गतीने आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. इथे 2 धावा मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी धाव घेतली जाणार नाही. मला वाटतं धावबाद होणार का, तर इथे पंच धावबाद घोषित करतील. पहिल्या इनिंगचा खेळ मित्रांनो या ठिकाणी समाप्त होतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 66, आणि विजयासाठी 67 धावांची गरज असेल, ती म्हणजे इथे सिंधुदुर्ग स्ट्रायकर संघाला. फार मोठी धावसंख्या बनली गेली. आपण 3 सामने पाहतोय नितीन सर, 64, 59, त्यानंतर 66. म्हणजे प्रत्येक फलंदाजी करणारा संघ जो आहे, जो प्रथम फलंदाजी करतोय, तिन्ही सामन्यांचा आपण अभ्यास केला तर इथे एक चांगली धावसंख्या बनवतोय, आतापर्यंत बनली गेली आहे. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, तुम्ही ऐकत राहा. समालोचनाची बातच न्यारी. ऐका आमचे मित्र नितीनजी वेताळ यांना. नितीन वेताळ, मायक्रोफोन वरती या, तुमचं स्वागत असेल. नाणेफेकीचा कौल देखील होईल यानंतर. सामना जो आहे शिवनेरी आणि सिंहगड असा सामना यानंतर असेल. दोन्ही कर्णधार आपण लगेच ताबडतोब या. नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण खऱ्या अर्थाने यायचंय. नाणेफेकीचा कौल होईल. चला विनंती आहे, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. राजमाची बुल्स आपण लगेच या. 2 फलंदाज लगेच पाठवून द्यायचे. सिंधुदुर्ग स्ट्रायकर्स, नितीनजी वेता. चला क्षेत्ररक्षण लागेल. धन्यवाद सर. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर गीत. डीजे
चला शिवनेरी वर्सेस आपण बघतोय ते शिवनेरी गड वर्सेस सिंहगड असा टॉस होता मैदानाच्या आतमध्ये. विक्रमजी शेळके सर आहे त्या ठिकाणी टॉस करून घेतील. मॅच ऑन आहे. मोठा फटका आहे. ग्राउंड शॉट आपण बघतोय. क्षेत्ररक्षक थोडा धडपडतोय. सिंगल बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. थोडासा नकार दिला गेलाय. धन्यवाद संदीप जेलवणे सर. तुमचं आमच्या प्रेम आहे असंच राहू द्या. रिव्हर्सीचा अटॅक केलाय. अनसक्सेस होतोय. पुन्हा एकदा शरीर भेद घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. बाळा ठाकूर 20 करोडचा प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत. सिंहगड टीम कॅप्टन चला टॉस करण्यासाठी यायचंय. एकीकडे बाळा ठाकूर तर एकीकडे बाबू डेंग्या. यस तुमचा आवाज राहू द्या बाबू आणि बाळा. टायमिंगला जवाब आहे. टाक्या 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 दाखवल्या तिकडे सीमा पार. षटकार षटकार षटकार. स्वप्नीलच्या बॅट मधून काय देखणा स्ट्रोक आपण बघितला मित्रांनो. बॅटीची कडा आहे तिथे आपण बघतोय. अगदी सुंदर फटका सजवला होता. थोडासा फटका फसला गेला. एक सिंगल मिळते आणि एक सिंगल धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 9 आणि पहिलं शतक आपण बघतोय प्रगती पथावर आहे. संपलं गेलंय तिथे. पंचाने नक्कीच इशारा दिलाय आम्हाला की पहिल्या षटकाला पूर्णविराम लावल्यानंतर धावसंख्या फलक आहे 9. अजूनही 24 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि 58 धावेंची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूला तुम्हाला 2-2 धावा बनवणं गरजेचं आहे. शिवनेरी गडाने टॉस जिंकून काय घेतलंय. अच्छा सिंहगड लॉयन्स टीमने टॉस जिंकून यस बॅटिंग घेतलेली आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. मॅचचे दृश्य आपण बघतोय बदलते सातत्याने. खोलवरचा चेंडू होता चांगला परफेक्ट यावर आपण बघतोय तिथे थ्रो केलाय. थोडासा चुकलाय थ्रो मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक सिंगल बनवली गेली. कमी चेंडू जास्त धावेंची गरज आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करणं गरजेची आहे. सम्राट मित्रमंडळ आयोजित थेरगाव प्रीमियर लीग 2025 सीझन 3चा हा थरार आहे मित्रांनो. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. महत्वाच्या मॅचेस मैदानामध्ये आपण बघतोय. रोज एक टीम सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. ओके बघा पुन्हा एकदा मोठा फटका आपण मिळू करण्यात जातो. चेंडू अडवला गेलाय तिथे. एक एक धाव महत्वाची आहे मित्रांनो. गरुडाला कबुतराचे पंख लावता येतीलही पण कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभाईचे वेळ हे रक्तामध्ये असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल तर त्यात ताकदीने पळावा लागणार आहे. चांगला फटका आपण बघतोय. एक टप्पाखात आपण ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेसाठी लढा मैदानामध्ये मित्रांनो आणि एका धावेने धावसंख्या अगदी वेगाने थोडे पळेल. धैर्य अंकामध्ये प्रवेश करेल. शांत झालाय वारा. धावसंख्या फलक आहे 12. 12 जानेवारी हा दिवस खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे. राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो. स्वामी विवेकानंद नंदांची जयंती असते त्या दिवशी आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजामातांची सुद्धा जयंती असते. हे खऱ्या अर्थानं आनंदाचे दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या गोष्टीवरती खऱ्या अर्थानं खूप सुंदर अभ्यास आहे आमच्या आदरणीय सरांचा. मी लोंढे सरांना विनंती करेन या 12 तारखेचा पण इतिहास तुम्ही प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचवा. धावसंख्येमध्ये वाढ होते. लेगबायच्या स्वरूपात सिंगल मिळली 13.
अभिजित चांगली गोलंदाजी करतात, लेजेंड खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो सातत्याने थेरगाव प्रीमियर लीग मध्ये. रिव्हर्स अटॅक केलाय, अनसक्सेस होतोय. उलटा फुलटा मैदानामध्ये खेळताना डी डॉट. शतक संपलं गेलंय. अर्थात 2 ओव्हरींना पूर्णविराम लावला गेलाय आणि धावसंख्या फलक आहे 13. अजूनही 18 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत आणि बनवायच्या त्या 54 धावा. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हाला पळावा लागेल, प्रयत्न करावे लागणार आहे. प्रयत्नशील परमेश्वर म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला तुम्हाला प्रयत्न करायचा, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण चढवायचं आहे. 18 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. इतिहास कोण घडवतो? ज्याला कष्ट मेहनत करता येते, वेगळं काहीतरी करता येते, त्याला इतिहास घडवता येतो. इथे क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला इतिहास घडवता येईल, पण त्या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. पुढला चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांना पास करून डाव्या बाजूने गोलंदाजी करतील नितेश. स्क्वेअरला कट केलाय चेंडू, वेगाने जातोय. रेस चांगली लागली गेली, थोडं धडणं थोडं पडणं आहे. आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर होती. 15 धावा फलक्यावरती आहेत. आजूबाजूनी सोसायटी आहेत, आजूबाजूनी टाकी आहे, एक सुंदर ग्राउंड आहे आणि आपण बघतोय प्रेक्षकांची गर्दी. आज लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आहेत. सबका स्वागत है इस टूर्नामेंट में. आणि समोर स्टेशन सुद्धा आहे आणि शाळा सुद्धा आहे. आजमाची टीम मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसून येते. वा टायमिंगला जवाब हा वाई सपर करत. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख डीजे. पाठीची चाळण झाली तरी चालेल, पण छातीची गाळण होऊन देणार नाही. वाह काय देखना स्ट्रोक आहे. याला म्हणतात फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. पुढला चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस आक्रमण चढवण्याचं काम होतं. पंचांकडे अपील केली जाते. पण तिथे डी डॉट. येस 27 धावा फलकावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर आपण बघतोय. चांगला कट केलाय चेंडू, ऑफ साईडला जातोय. सिंगल मिळेल तिथे. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. शतक संपलं गेले ते 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रेम सर आमच्या कामनावरती पोहोचवतील. स्कोर 28 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू बाकी आहेत आणि 39 धाब्यांची गरज आहे. बॉलरचं नाव अभिजित. अभि नाही तो कभी नाही. आहेत लेजेंड खेळाडू. आपण बघतो त्यांना 40+ मध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे. चांगली गोलंदाजी करतात. आपण बघतो चांगला स्पीड आहे, टर्न आहे आणि बॅटरचा अभ्यास करून त्यांची गोलंदाजी असते. पण बॅटरने मात्र इथे फलंदाजी दाखवण्याचं काम केलंय. वाह परफेक्ट यॉर्कर. ब्रह्मास्त्र वापरले. दांडी 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 गुल.
इतके त्यांच्यावर बोली लावली जाते, टीम घ्यावा का नाही घ्यावा हा प्रश्न पडतो. यस, 1 करोडचा एक कॅच असतो त्यांचा. आणि प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे, 3 वाजल्यानंतर कुपन चालू होणार आहेत. लक्की ड्रॉ असणार आहे. लक्की ड्रॉ मध्ये आपण बघणार आहोत LED हे बक्षीस आहे आणि 2 उपविजेत्यांसाठी स्मार्ट वॉच असणार आहे. कुपनची किंमत आहे फक्त 50 रुपये. एक व्यक्ती कितीही कुपन घेऊ शकतो, अनलिमिटेड. स्मार्ट वॉच 2 असणार आहेत आणि एक स्मार्ट LED TV असणार आहे. आणि ते कुपन 3 वाजता चालू होईल. 50 रुपयाला ते कुपन आहे आणि कुपन आणि ते बक्षीस अगदी 24 तारखेला फायनलच्या दिवशी आपण ते ओपन करणार आहोत. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी आहे, खेळाडूंसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. एकोणतीस धावा फलकावरती आहेत. ओहो, परफेक्ट यार, पुन्हा एकदा अपील केली पंचांकडे. काय आहे तिथे? यस, पंचांकडे तर मोठी अपील केली, पण बॅट जर जमिनीला लागली तरी आवाज येतो. कधी कधी बॅटच्या ग्रिपचा सुद्धा आवाज येतो आणि चेंडू लागल्यावर सुद्धा आवाज येतो. 3 प्रकारचे आवाज असतात. पण पंचांनी सांगितलं बॅट ही जमिनीशी संपर्क करते. आमचे ननवरे सर या ठिकाणी आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या फलक आहे 29 रन, लॉस ऑफ 2 विकेट. रिव्हर्सचा अटॅक केलाय उलटा फुलटा. इथे मात्र डी हो ठी डॉट. 6 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज आहे. हर गेंद पे छक्का आया तो भी मैच जीतने की उम्मीदें कम है, लेकिन एक आधा गेंद अगर नो आता है तो उम्मीदें बढ़ेगी. राजमाची टीम आपण बघतोय विजयाच्या दिशेने पळताना. पंचांनी दंडित केलंय. विनोद सर आम्हाला घोषित करतील वाईट चेंडू आहे. टायमिंग लाजवाब. हा बाय सफर करा. चेंडू करतोय ताता थैयन बघ भैया. नाथ खुळान गणपती पोळा. षटकार. षटकार येणार का? इतिहास होईल TPL चा. फुलटॉस दिलाय. ताकद कमी पडली गेली. टेक्निक चुकलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. एकच सिंगल मिळेल. मॅच थोडीशी गडबडीत आहे. गोलंदाज आपण बघतोय मितेश. मैदानामध्ये हितेश, नितेश, मितेश अशी नावं आहेत. फुलटॉस दिलाय. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने वेगाने चेंडू जाईन सीमा रेषा बाहेर. 4. जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सातत्याने बघितलं गेलं ना मित्रांनो, या स्पर्धेला त्रिमूर्तींचा आशीर्वाद आहे, साथ आहे. बघितलं गेलं तर सर्वांचे लाडके खासदार संसदरत्न आमचे आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे असतील, युवकांची शान लोकप्रिय नगरसेवक आपण बघतोय निलेश दादा बारणे असतील, आणि युवकांची जाण क्रिकेट की शान असं म्हणणारे युवाडे ते विश्वजित दादा बारणे असतील. या 3 मान्यवरांच्या माध्यमातून सातत्याने खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्पर्धा भरवल्या जातात आणि ही मोठी साथ आहे. किती खर्च होईल काय होईल याची अपेक्षा नाही, फक्त आमचे युवक आमच्या बरोबर राहिले पाहिजे, त्यांना सातत्याने प्रेम दिलं पाहिजे, म्हणून ही सातत्याने स्पर्धा भरवली जाते. म्हणून त्या 3 मान्यवरांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन, आभार मानेन.
या सातत्याने या स्पर्धा तुम्ही भरवताय. कामगार प्रतिनिधी टाटा मोटर्सचे उद्योजक आपण बघतोय शशिकांत दादा कात्रे साहेबांच्या या ठिकाणी आगमन होतंय. त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं लोकप्रिय नगरसेवक आदरणीय पुणे शहराचे मोठे उद्योजक निलेश दादा बांडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. दादांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. चला विजेत्या संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला शुभेच्छा.